टेन्शन काय करावं मग कोडं पडलं होतं. बेसन पोळी करावी म्हणलं पण नाही म्हणलं कुठं बेसन पोळी करावी म्हणून बाबा काढून ह्याला हे करत बसली. हे हाय कोथमीर लसूण असं ठेवते. कांदा एक चिरला नाही करायचं म्हणजे थोडंच करायचं. त्यांनी जेवण करून आरामशीर बसला. आज लागलंय ते बिचारायला पाहायला ते आज बाहेरच निघलं नाही ते याला 2:30 वाजता मी उठून सगळं काम केलं. वय व म्हणते म्हणलं दचकूनच उठलं बघा. मग उठलं बसलं व्हायचं फिरलं व्हायचं परत म्हणलं आता हे करतो शेंगा आणून दे मला खायला. कणकीतले शेंगा सगळं आणले नाही त्यांनी मी आणले बघा. पाणी वाटलं आणि मेन मुद्दा खरडा भाजलेला आहे त्या दिवशी केलेला बघा. आणि त्या दिवशीचा मग ती भाजलेला भाजायला नसतो खरडा म्हणून म्हणलं पाणी वाटलं. तिखट करते की जरा मग आणि काय खाऊ वाटत. पाणी आणि बेसन पिठाचं वाटायचं. काढून बेसन पीठ बापून आणू काय आणून म्हणते आणू गादी गाडी नाही काय नाव येते सारखं. गुडल्या दोघं राखली जनावर कोंबडे तू खा सांगताना सफरचंद केळं खाल्लेली पोराने तिकडे आपण एक एक सफरचंद एक केळ चांगलं बघा उखाळं मसाला बांधला चांगला. आता हे आता असं वरतून द्यायचं. आता हे शिजायचं पाणी एवढं लागतंय मला पाणी पडलं. आता हे गुदू शिजून द्यायला झालं. बेसन भाकरी खायच्या कांदा तुम्ही लावायला खायला लोणचं नाही काय खायला. थोडंच बघा तरी अर्धे वाटेवरच मी बेसन पीठ घेतलं म्हणजे नको हे काढून कशाला. दिदा तिकडे एवढा ताण भरून घे मला. त्या आवाजे बेलतात उचल शिजायला पाणी लागते ना. शिजवण्या की पिठाळा लागतं चांगला शिजल्या का नाही मग चवीला उठणार. झुणका त्याला म्हणते ती महाद्या झुणका म्हणते आणणार इकडे शेंगा चटणी कुठे जरा खाऊ दे 4-5.
मस्त. तुमचं काय चाललंय सांगा. तुम्ही काय केलंय संध्याकाळच्या जेवणाला? बेट आता लागलेला आहे श्रावण महिना, प्रारंभ झालेला आहे. त्यामुळं एक महिना कशाचं नाव न काढणे. काय करायचं, श्रावण महिना लागला आणि माझ्या नवऱ्याला लागलं. लय अवघड झालं. कोणाकोणासाठी शुभ दिवस गेला आणि कोणासाठी अशुभ गेला तेवढं सांगा मला कमेंट मध्ये. माझ्यासाठी अशुभ झाला दिवस आणि चांगलं झालं नाही व. माझ्या नवऱ्याला पायाला लागलं, काय करायचं, चाप आली मुलूकभर. जेवलं बी नाही काल. काय नाही, कुट्टी फक्त केली बघा त्यांनी, दुसरं काय करणार. आता दुधाला न्यावं लागतंय वाट धरून. एकटीला दूध होत नाही तुम्हाला हो, त्यामुळे ह्यांना दुधाला न्यावं लागतंय. आता जाऊ कधी येईल कधी नाही. मग ती यायची वाट बघूस तर 9-10 वाजायच्या रातच्या. मग 10 वाजता तिथं काढून चालते ती का तिला कावा घालायची. आता अण्णा जेवाय वाढती आणि जाते आता दूध काढा. आला बघा आमचा बापूशी. भूक लागली बा, दही पाणी. पेला काय करतो कोंबड्याला करत जागा खेळत. सायकल पण खेळत आम्ही. चांगला शिजला बघा बेश. आता चांगला शिजून दिला का नाही मग चवीला. मग मी पाणी नसतं वाचलं. तिथं पाणी ठेवते ती काय आणि आता उद्या ह्याच्यावर ठेवतील पाक रेकवर म्हणून. तिथं फुलकं ग्लास ठेवतोय पाणी सांडायचं काय मला वाटतं. हा बरं दे. हा पडचिल